हॅलो डिप्लोमा टॉपर्स, दिस इज माने सर अगेन. DCN चे IMP क्वेश्चन आणि त्याचे आन्सर्स आपण डिस्कस करत आहे. 4 आणि 6 मार्क्सचे क्वेश्चन्स आपले सुरू आहेत. लेक्चर नंबर आपला 16 आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन स्विचिंग टेक्निक्स विथ द डायग्राम. स्विचिंग मध्ये स्विचिंग काय असते ते अगोदर आपण डिफाइन करायचं. त्यानंतर त्याचे मेजरली दोन टाइप्स आहेत, एक सर्किट स्विचिंग आणि एक तुमची पॅकेट स्विचिंग. तर मोस्टली आपण पॅकेट स्विचिंगच प्रॉपरली एक्सप्लेन करायचं. खूप छान त्याचा आन्सर आपल्याला लिहिता येतं आणि पॅकेट स्विचिंगच ही नेटवर्कमध्ये इंटरनेटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यूज केली जाते. ओके, तर पॅकेट स्विचिंग मध्ये काय होतं, समजा आपल्याकडे एक लार्ज डेटा आहे, डेटाचा ब्लॉक आहे, समजा 10 MB चा डेटा ब्लॉक आहे. 10 MB पूर्ण आपण एकाच वेळेस नाही पाठवणार, त्याचे एक MB चे आपण 10 छोटे छोटे पॅकेट्स तयार करतो. 1 MB 1 MB 1 MB 1 MB. ओके, ते जे 10 पॅकेट्स तुमचे तयार झालेले आहेत, ते 10 पॅकेट्सला आपण एक सिक्वेन्स नंबर देत असतो त्याच्या हिडरमध्ये, आणि त्यानुसार मग त्या पॅकेट्सला आपण नेटवर्कमध्ये ट्रान्समिट करतो. प्रत्येक जो पॅकेट आहे तो वेगवेगळे रूट जे आहेत तो नेटवर्कमध्ये फॉलो करतो आणि शेवटी तो त्याच्या डेस्टिनेशनवर पोहोचत असतो. डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर त्या पॅकेट्सला रिसिव्हर त्यांना रिअसेंबल करत असतो, प्रॉपरली सिक्वेन्समध्ये लावून घेतो आणि त्यानंतर त्याला रिअसेंबल करतो. दिस इज व्हेरी सिमिलर. समजा मी तुम्हाला काही नोटबुकच्या फोटोज पाठवले ज्याच्यावरती नोट्स आहेत, आणि जर त्या नोटच्यावर जर पेज नंबर नसतील तर व्हॉट्सअपमध्ये जेव्हा माझी पाठवण्याची सिक्वेन्स आहे तुमची रिसीव्ह करण्याची सिक्वेन्समध्ये फरक पडत असतो. तर तुम्ही जेव्हा नोट्स रिसीव्ह करणार तेव्हा ते आउट ऑफ द सिक्वेन्स नोट्स येत असतात. याच गोष्टीला टॅकल करण्यासाठी आपण काय करू शकतो, जेव्हा मी नोट्सचे फोटो काढत आहे तेव्हा मी त्याच्यावरती पेज नंबर ऍड करणार. मी पेज नंबर ऍड केला की मग ते नोट्स कोणत्याही सिक्वेन्समध्ये आले तरी तुम्ही त्याला रिअरेंज करू शकता. ओके, अशी तुमची स्विचिंग काम करत असते. त्यानंतर एक्सप्लेन मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स विथ द डायग्राम. याबद्दल ऑलरेडी स्विचिंग आणि मल्टिप्लेक्सिंग दोन्ही बद्दल आपण ऑलरेडी लेक्चर नंबर 8 आणि लेक्चर नंबर 9 या दोन्ही ठिकाणी त्याच्याबद्दल आपण प्रॉपरली डिस्कस केलेलं आहे. त्यानुसारच आन्सर तुम्हाला मल्टिप्लेक्सिंगचं पण लिहायचं असतं. मल्टिप्लेक्सिंग मध्ये FDM असते आणि TDM असते. ठीक आहे, 2 मार्क्सला टाइप्स जर विचारले तर तुम्ही एक एक्स्ट्रा टाइप्स पण त्यामध्ये ऍड करू शकता. तो एक्स्ट्रा टाइप म्हणजे असतो तुमचा WDM. WDM म्हणजे वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग असते. ठीक आहे, 3 टाइप्स असतात, 1 2 3. एक आहे तुमचा FDM, एक असतो तुमचा TDM आणि एक्स्ट्रा मध्ये तुम्ही लिहू शकता WDM. WDM म्हणजे असते आपली वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ओके, फक्त टाइप म्हणून त्याला तुम्ही लिस्ट करा. WDM आपल्याला ऑफिशियली सिलेबस मध्ये नाहीये. ओके, चलो थँक्यू. बाकी नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. नोट्स साठी तुम्ही काय करा, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.